छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असे मी नाही, केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचे म्हणणे आहे। होय, महाराज पाटीदार समाजाचे होते। महाराज कोळी, महार, मातंग, धनगर, मुस्लिम आणि मराठा समाजाचे होते। पण महाराज कोणाच्याही राजकीय मालकीचे नाहीत, सत्तेच्या दलालीसाठी वापरण्याइतके लहान नाहीत। निवडणुका आल्या की सत्तेपुरता महापुरुषांच्या नावाचा वापर, निवडणुकीपुरते फोटो, जयंतीपुरते हार आणि भाषणापुरते संदर्भ, इतकंच या नेत्यांचा महापुरुषांविषयीचा अभ्यास आहे, ज्ञान आहे आणि इतकीच त्यांच्या बुद्धीची सीमा आहे। अट्टल गुन्हेगारांना उमेदवारी देणारे हे ढोंगी राजकीय पक्ष आपली विचारधारा, आपले राजकीय मतभेद विसरून सर्वजण सत्तेसाठी एकाच थाळीत जेवायला बसलेत। कुठे आपण विचारधारा, शिक्षण, चारित्र्य याच्या गोष्टी रंगवतो, ते सर्वजण मैत्रीपूर्ण लढतीत बसलेत। काँग्रेस आणि भाजप विरोधात नाही, सोबत सत्तेत बसणार। मग कोण कोणाला प्रश्न विचारणार हाच मोठा प्रश्न। आणि यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारले तर यांना जात मिरवता येणार नाही। यांनी छत्रपती शाहू महाराजांना स्वीकारले तर पुरोगामी महाराष्ट्राचे वाभाडे काढता येणार नाही। यांनी महात्मा फुले, सावित्रीबाईंना स्वीकारले तर महिलांच्या इज्जतीवर घाव घालता येणार नाही। आणि खरंच जर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वीकारले तर सत्ता टिकवण्यासाठी जाती धर्माची विषारी खेळी खेळता येणार नाही।